GST रजिस्ट्रेशन हे बऱ्याच वेळेला ऑनलाईन आणि ऑफलाईन पद्धतीने होत होतं. आत्ताच्या घडीला तुमचा आधार बेस GST नंबर रजिस्ट्रेशन केला जातो. पण GSTच्या रूलप्रमाणे हे रजिस्ट्रेशन तुम्हाला विदिन 7 डेज आणि आतमध्ये देणं गरजेचं आहे, जर तुमच्या ॲप्लिकेशनमध्ये कोणत्याही प्रकारची जर कमी नसेल तर. पण आजकाल असं झालं आहे की ऑफिसर्स काही ना काहीतरी ॲडिशनल डॉक्युमेंट मागवतात आणि बऱ्याचशा डॉक्युमेंट्स मागवल्यामुळे ही जी GSTची प्रोसेस आहे ही खूप लेंदी होते. ते जवळजवळ 15 दिवस 20 दिवस तुमचे ते रजिस्ट्रेशन प्रोसेस होते. मग या सगळ्यांवरती उपाय म्हणून GSTने 1 नोव्हेंबर 2025 पासून एक नवीन स्कीम घेऊन आले. जर तुमची आउटपुट लायबिलिटी म्हणजेच जर तुम्ही जो सेल करणार आहे आणि त्याच्यावरती जो काही GST येणार आहे त्याला आउटपुट लायबिलिटी म्हटलं जातं. हा जर आउटपुट लायबिलिटी 2.5 लाखाच्या आतमध्ये असेल तर तुम्ही GSTच्या व्हॉलंटरी रजिस्ट्रेशनसाठी तुम्ही जाऊ शकता. जर तुम्ही ह्या रजिस्ट्रेशन अंतर्गत जर रजिस्ट्रेशन अप्लाय केलं तर विदिन 3 डेजच्या आतमध्ये तुम्हाला GST रजिस्ट्रेशन मिळू शकतं. त्यामुळे 96% जे GST ॲप्लिकेशन करतात अशा 96% लोकांना ह्याचा बेनिफिट होऊ शकतो. त्यामुळे असं जर GSTच्या रजिस्ट्रेशनमध्ये जर तुम्हाला जास्त त्रास होत असेल तर 1 नोव्हेंबरच्या नंतर ही जी स्कीम लॉन्च होते त्याचा फायदा घ्या.